जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक 7 फेब्रुवारी रोजी होत आहे, तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल। या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। त्यामध्ये महिला सक्षमीकरण, लखपती दीदी योजना, शाळा सुधारणा, आरोग्य, ग्रामपंचायत, डिजिटल शिक्षण यासह विविध मुद्द्यांचा समावेश आहे। नगरपालिका आणि महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप बाजी मारेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवला। कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला। या जाहीरनाम्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। महिला बचत गटांना अधिक ताकद देणं, लखपती दीदी योजनेची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारती, अंगणवाडी इमारतींचा विकास, शाळा सुधारणा यासह अन्य मुद्द्यांचा समावेश आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा आमचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांचे हस्ते आज आपण घोषित केलेला आहे। जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि जिल्ह्यातील सर्व घटक ज्याच्यामध्ये महिला, शेतकरी, युवक, उद्योजक असे सर्व विषय, आरोग्य, शिक्षण असे सर्व विषय यामध्ये आम्ही घेतलेले आहेत। जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला ताकद देणारा भाजपचा जाहीरनामा असून येत्या 5 वर्षात ग्रामीण भागात विकासाची गंगा वाहील असा विश्वासही खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला। यावेळी आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव, संजय निकम, रूपाराणी निकम, राहुल चिकोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।